महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी शिवरात्री म्हणून ओळखली जाते। देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावी पूजा करते, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जाते। भगवान शंकराला भोळा शंकर असेही म्हटले जाते, कारण उपासना केल्यावर लगेच प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की महाशिवरात्री कधी साजरी करणार आहोत आणि या दिवशी काय काय करतात ते पाहणार आहोत। या संबंधीची संपूर्ण माहिती आज मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या माय लाईफ व्लॉग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाशिवरात्रीचा हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता। असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये भगवान शंकर विराजमान असतात, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवांची पूजा अनेक पटीने लाभदायक असते। तर पंचांगाप्रमाणे शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आली आहे। ही तिथी 8 मार्चला रात्री 8:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला अधिक महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च रोजीच साजरा केला जाणार आहे। अनेक ठिकाणी निश्चित काळात महाशिवरात्रीचे पूजन केले जाते। तर निश्चित काल हा उत्तर रात्री 12:25 ते उत्तर रात्री 1:13 पर्यंत असणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्चला भगवान शंकराच्या पूजेची वेळ संध्याकाळी 6:25 ते 9:28 पर्यंत आहे। याशिवाय ही पूजा 4 प्रहरामध्ये केली जाते। तर ते 4 प्रहर कोणते, शुभ वेळ कोणती, ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच आमच्या पुढील व्हिडिओचे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। या दिवशी काही लोक अगदी भक्तिभावाने भगवान शिव यांच्या शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात। त्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करतात। काही लोक महादेवांचा ओम नमः शिवाय हा जप दिवसभर करतात। तर काही भागांमध्ये बरेच लोक महाशिवरात्रीच्या 12 ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी जातात। तसेच या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते। काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्राही भरलेली असते व महाप्रसादही असतो। शिवभक्तांसाठी तर महाशिवरात्री दिवस एखाद्या सणाप्रमाणे असतो। महादेवाला समर्पित या दिवशी शिव आणि माता पार्वतीची विशेष अशी पूजा केली जाते। तसेच या दिवशी व्रतही केले जाते। या व्रताच्या प्रभावाने विवाहितांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते। पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो। शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात। हे महाशिवरात्रीचे व्रत का करतात? कारण शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवांचा स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणांचे किंवा वाईट शक्तींचा प्रभाव प्रचंड वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी सर्वजण महाशिवरात्रीचे व्रत करतात। महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्या मनातील वाईट विचार नष्ट होऊन सकारात्मक चांगले विचार निर्माण होतात, अशी शिवभक्तांची धारणा आहे। या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या सेवेमुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। या दिवशी कडक उपवास करतात। त्या दिवशी अल्पोपहार, पाणी, फलाहार, दूध यांचे सेवन केले जाते। त्याचबरोबर
माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही माता पार्वतीची तपश्चर्या सफल झाली. त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला आणि अखंड सौभाग्यासाठी अनेक स्त्रिया महाशिवरात्रीचे व्रत करतात. या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त महादेवांची सेवा करायची आहे. 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता किंवा भजन, गायन, कीर्तन अशा प्रकारच्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. ज्या ठिकाणी भगवान शंकराचे तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठ्या यात्रा भरतात. तसेच शिवशंकराला 108 बेलपत्र वाहून शिवनामावलीसुद्धा उच्चारली जाते. तर महाशिवरात्रीची एक छोटी कथा आहे, चला तर मग श्रवण करूया. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यामध्ये सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्र मंथनातून हलहाल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्ये होती. त्यामुळे भगवान शिवाने हे हलहाल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. त्यावर सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि या संपूर्ण घटनाक्रमामुळे संपूर्ण सृष्टी वाचली. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री म्हटले जाते. आणि अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्यही केले होते. अशा प्रकारे जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची मनोभावे पूजा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होईल, सुख समृद्धी प्राप्त होईल. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीला भगवान शिवांची उपासना करा, तुम्हाला त्याचे इच्छित फळ नक्कीच मिळेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलाच तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.